नमस्कार, मी सचिन दातार. आज आपल्या समोर वपू काळे यांच्या वन फॉर द रोड या कथासंग्रहातील एका कथेचं अभिवाचन करणार आहे. शीर्षक आहे इन्फेक्शन. सामानाच्या ट्रकमधला शेवटचा डाग हमालाने खोलीत टाकला. मळलेल्या सदऱ्याच्या वरच्या खिशात त्याने हात घालून विड्यांचं बंडल काढून बाजूला ठेवलं. पाठोपाठ काळ्याची पेटी काढली. काळ्या पडलेल्या घामेजलेल्या हाताने एक चुरगळलेला कागद काढला. साहेब, सही. क्विक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसची ती पावती होती, ठराविक पद्धतीने छापलेली. पुढच्या बाजूला बिल आणि मागच्या बाजूला सूचना, त्याही ठराविकच. सामान हरवल्यास कंपनी जबाबदार नाही. ट्रकला अपघात झाल्यास कंपनी जबाबदार नाही. या दोन सूचनांनंतर शेवटचे 3 शब्द संपूर्ण छापण्याची सुद्धा त्या कंपनीने पर्वा केली नव्हती. बघा ना, हमालाबरोबर भांडण झाल्यास कंजना. प्रवासात कपाटाची ट्रंकांची हँडल किंवा कड्या तुटल्यास कंजना. वेळेपेक्षा ट्रक लवकर वा उशिरा पोहोचल्यास कंजना. 3ऱ्या मजल्यापर्यंत हमाल फुकटात सामान चढवतील. नंतरच्या प्रत्येक पायरीला 10 नये पैसे जास्त आकार. सामान वर चढवताना जिन्याचं नुकसान झाल्यास कंजना. कंपनी जबाबदार तरी कशाला आहे असं चिडून मी विचारणार. तो शेवटचा नियम वाचून मला बरं वाटलं. हमालाला बक्षिसी देऊ नये. कुठे हवे सई, मी विचारलं. सामान नीट पोचलं तिथं छापलं नवं का? त्याच्या खाली, म्हणजे त्या सामानाखाली ठोका. तेवढ्यात सुमन बाहेर आली. सही करू नका, 3ही कपाटाच्या कड्या तुटलेल्या आहेत. मी काही याच्यावर बोलणार तेवढ्यात त्या हमालाने माझ्या हातून पावती काढून घेतली आणि 4थ्या सूचनेवर बोट ठेवून तो सुमनला म्हणाला, हे वाईच वाचा. बरं, आता वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. मुकाट्याने मी सही केली. मला वाटलं तो जाईल, पण तसाच उभा. आता काय हवंय साहेब? बक्षिसी. मी पटकन पुढे झालो आणि 8व्या नियमावर बोट ठेवत म्हणालो, हे वाचा. आता साहेब, वाचा येत असतं तर हमाल कशापायी झालो असतो. मग मीच ते वाक्य त्याला वाचून दाखवलं. तसं विडी शिलगावर हसत म्हणाला, आता साहेब, त्या गाडीमध्ये बी लिहितात की शरीराचा कोणता बी भाग गाडी बाहेर काढू नका, पण माणसं ऐकतात वय. मी जाम चिडलो. तोंडातून हरामखोर शब्द गेलाच आणि भांडण पेटलं. कॉलनीतले 3-4 गुरखे धावून आले म्हणून तो हमाल गेला. नव्या कॉलनीतल्या नव्या जागेचा हा आमचा मुहूर्त. हमाल गेला आणि मी त्या पसरलेल्या सामानाकडे पाहत होतो. जुन्या जागेत आपण किती सामान ठेचून भरलं होतं याची कल्पना प्रत्येक वस्तूने आता आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून मला कळून आलं होतं. काय आवरावं आणि कसं काहीच कळेना. डाळ, तांदूळ आणि गहू हे 3ही एकत्र झालं तर गहू बाजूला करायला सुरुवात करावी की डाळ की तांदूळ हे जसं कळणार नाही ना, अगदी तसंच. तेवढ्यात दार वाजलं. कॉलनीच्या गुरख्यानं एक चिठ्ठी आणली. टाईप केलेली होती, आपण आज कॉलनीत आलात, अभिनंदन. आपलं इथलं वास्तव्य सुखप्रद हो. आपला दिगंबर छत्रे. छत्रे कोण रे, मी गुरख्याला विचारलं. सामने वो सुजाता बिल्डिंग में 6 माले पर रहते हैं साहब. ठीक आहे, सांग मग. गुरखा गेला आणि सुमन बाहेर येत म्हणाली, अहो त्याला थांबवा. कशाला? बाथरूम मध्ये पाणी येत नाहीये. मी लगेच त्याला हाक मारली. आज पानी शाम को 6 बजे आएगा साहब. ऊपर की टाकी रिपेयर हो रही है. ब्लॉक मध्ये आल्यावर तरी पाण्याची बोंब संपेल असं वाटलं होतं, पण पहिल्या दिवशी मात्र बादली आणि भिक्षांदेही हेच नशिबी. मुकाट्यानं बादली घेऊन खाली जावं लागणार होतं. बागेला पाणी घालण्यासाठी जो सार्वजनिक नळ होता ना, त्याची आराधना करावी लागणार होती. बादली घेऊन निघालो तर पुन्हा गुरखा, पुन्हा चिठ्ठी.
सामान पोहोचवणाऱ्या हमालानं आपल्याला जो मनस्ताप दिला ते ऐकून वाईट वाटलं. अशिक्षित म्हणवणारी माणसं माजली आहेत. सध्याची राज्य यंत्रणाच याला जबाबदार आहे. 4 वाक्य सरळही न बोलता येणारी माणसं आज नगरसेवक होतात, आरेरावी करतात. असो, तो स्वतंत्र विषय आहे. आपल्याला त्रास झाला, वाईट वाटलं. आपला दिगंबर छत्रे. ठीक आहे म्हणून सांग, असं म्हणत मी खाली गेलो. 4-5 बादल्या पाणी आणून टाकलं आणि दमून चक्क जमिनीवर भारतीय बैठक ठोकली. तर पुन्हा बेल, पुन्हा गुरखा, पुन्हा चिठ्ठी. नवीन जागेत आल्याबरोबर आपल्याला तळमजल्यावर पाणी भरावं लागलं हे पाहून वाईट वाटलं. असं व्हायला नको होतं. दिगंबर छत्रे. चिठ्ठी फेकून देत मी उभा राहिलो. सुमन, माझं शर्ट आण ग. पाणी भरताना भिजला का? दुसरा आण. ट्रंकेतून काढायला हवाय. काढ, मी त्या चिठ्ठीवाल्या छत्रेकडे जाऊन येतोय. तेवढ्यात गुरखा म्हणला, शाप वो 2 घंटे बाद चलना, लिफ्ट का ऑइलिंग हो रहा है. त्या दिवशी 4थी चिठ्ठी आली असती तर 6 मजल्यांची पर्वा न करता मी दिगंबरला भेटायला गेलोच असतो. रात्रीपर्यंत आवराआवरी आणि आवराआवरी. सगळं स्थिरस्थावर व्हायला महिना तरी जाणार होता. झोपण्यापुरती जागा साफ करून आम्ही दोघं झोपलो. सकाळी दार उघडलं. पुन्हा छत्री की काय, असं म्हणत मी दार उघडलं. समोर एक अनोळखी चेहरा. नमस्कार करीत तो गृहस्थ म्हणाला, मी डांगे, खालच्या मजल्यावर राहतो. तुम्ही नवीन राहायला आलाय. सकाळी ब्रेकफास्टला यायला हवं म्हणून सांगायला आलोय. अरे कशाला तसदी तुम्हाला? तसं काहीही म्हणायचं नाही. आटपलं की या, वाट पाहतोय. अर्ध्या पाऊण तासाने आम्ही गेलो. एकमेकांचा परिचय करून घेतला. माणसं चांगली होती, गप्पाही रंगल्या. तेवढ्यात गुरखा आणि चिठ्ठी. डांग्याने चिठ्ठी वाचली, माझ्या हातात दिली. हे वाचा. हा एक नमुना तुम्हाला कॉलनीत भेटला असणार आहे. छत्रे ना? अरे वा, भेटला का? काल 3 वेळा, असं म्हणत मी चिठ्ठी वाचली. काल संध्याकाळी आपण बसस्टॉपवर थांबला होतात. लांब लचक रांग होती. मी तेव्हा टॅक्सीतून गेलो. जागा नव्हती म्हणून टॅक्सी थांबवली नाही. तुम्ही मला पाहिलं असेल तर मी न थांबल्यानं तुम्हाला वाईट वाटलं असेल, क्षमस्व. दिगंबर छत्रे. हा कोण गृहस्थ आहे आणि काय करतो? सेंट्रल रेल्वेत आहे, पोरीबंदरला असतो. छंदिष्ट आहे ना थोडा? थोडा जबरदस्त. चिठ्ठ्यांचा सारखा चपाटा चालू असतो. सगळ्यांना पाठवतो. सगळ्यांना. घरी कोणी बोलत नाही. एकुलता एक. दुसरं म्हणजे घरचे मूळचे श्रीमंत. नोकरी गंमत म्हणून करतोच हवा. तिथे सुद्धा काय करतो कुणास ठाऊक. कोण कोण आहे घरी? वडील आणि आई. वडिलांची भायका मोठी टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट आहे. 60 मशीन्स आहेत. शॉर्ट हँडही शिकवतात. सायक्लो स्टायलिंगची कामं करतात. हे चिरंजीव तिथेच होते पूर्वी. 3 वर्षापूर्वी रेल्वेत नोकरी धरली आहे. बायको? लग्न व्हायचं आहे अजून. डांग्यांचे आभार मानून आम्ही त्यांचा निरोप घेतला. काही लागलं तर नक्की कळवा, त्यांनी अगदी आपलेपणाने सांगितलं. घरी आलो. पुन्हा आवराआवरीला प्रारंभ. संध्याकाळी चिरंजीव छत्रेची आणखीन एक चिठ्ठी आली. आपण कॉलनीत प्रथम येत आहात. परिचय व्हावा, नंतर तो दृढ व्हावा हीच इच्छा. त्यासाठी आपण चहापानास यावे. वेळ पुढीलप्रमाणे, सोय तुमची. सोमवार सकाळी 7 ते 8, मंगळवारी संध्याकाळी 6 ते 7, बुधवार सवड नाही, गुरुवार सकाळी 9 पर्यंत केव्हाही, शुक्र शनी सवड नाही किंवा नंतर कळवतो, रवी संपूर्ण दिवसात केव्हाही दुपारी 1 ते 3 वामकुक्षी, ती वेळ शक्यतो टाळावी. दिगंबर छत्रे. मग मी जरा गंमतच करायचं ठरवलं. कागद ओढला आणि लिहिलं. सोमवारी 7:30 वाजता, मंगळवारी 6:15 वाजता, गुरुवारी 8 वाजता, रविवारी सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता येत आहोत. शुक्रवार शनिवारच्या वेळा तुमच्या कळवण्यावर अवलंबून आहेत. परिचय आहेच. पहिल्या चहापानाच्या वेळेला तो जास्त दृढ होईल. माझ्या या निरोपावर त्याची चिठ्ठी आलीच. अवश्य. दिगंबर छत्रे. गंमत म्हणजे एकही दिवस जाऊ शकलो नाही. जाग आल्यापासून कोलमडून पडेपर्यंत घरात घर रंगवण्यापासून इतकी कामं होती
त्यात जागा पाहायला येणारी माणसं. अहो कारणच कारण, गेलो नाही एवढं खरं. रविवार संपला आणि सोमवारी चिठ्ठी. 8 दिवस वाट पाहिली. चहापान म्हणजे निव्वळ चहा दिला जात नाही, काही ना काही रीत म्हणून खायला देण्याची तयारी असते. हे सर्व वाया गेलं, वाईट वाटलं. दिगंबर छत्रे. गुरख्याबरोबर मी क्षमस्व एवढीच चिठ्ठी पाठवली. आज कामावर जाण्याचा पहिला दिवस. ऑफिसातून घरी आलो आणि इतर कोणतीही कामं न करता सरळ छत्रेकडे गेलो. सुमनसह. छत्रे आहेत का? कोणत्या हवेत? दिगंबर छत्रे. आत्ता येईल, या. आम्ही आत गेलो. सुमनने आपण ओळख करून दिली. दिगंबरच्या मातोश्री म्हणाल्या, अहो तुमची 4-5 दिवस वाट पाहिली. आम्ही गप्प. त्याच पुढे म्हणाल्या, आमचा दिगंबर जरा विचित्र आहे. त्याने एकदा मनावर घेतलं की घेतलं. मी त्याला म्हणत होते, त्यांना जमलं म्हणजे येतील. नाही, आमचं चुकलंच. त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला होता. अहो ती त्याची नेहमीची पद्धत आहे. तो म्हणतो इतकं करून लोकांना कसं वागायचं असेल तसं वागू दे. आम्ही गप्प. या ना आत, या, असं त्यांनी म्हणताच सुमन आत गेली. मी बाहेर एकटाच बसलो होतो. 4 घरातून, बाहेरच्या खोलीतून जे सामान असतं तसंच ते त्याही घरात होतं. वेगळं पण कुठे होतं तर एकाच बाबतीत. टेबलावर 2 टाईपरायटर्स होते, दोन्ही मराठी. त्या टाईपरायटर्सच्या जीवावरच दिगंबर महाराज अनेकांना संदेश पाठवित असणार. शेजारीच एक फाईल होती, सहज उघडली. त्या सगळ्या OC होत्या, ऑफिस कॉपीज. वर चालू महिना, तारीख वगैरे तपशील. मला आजवर पाठवलेल्या चिठ्ठ्यांच्या कॉपीजही मला पुन्हा वाचायला मिळाल्या. बहुतेक 90% चिठ्ठ्यांच्या समोर नो रिप्लाय असे शेरे होते. मग मी शेजारचं कपाट उघडलं. त्यात कोऱ्या कागदांचे गठ्ठे होते. तेवढ्यात चावल लागली म्हणून कपाट भरकन बंद करून घेतलं. दोघीजणी बाहेर आल्या. सुमन म्हणाली, अहो आत या, एक गंमत दाखवायची. मी आत गेलो तर समोरच्या भिंतीवर एक बोर्ड होता. त्याच्यावर वार्ता फलक असं नाव लिहिलं होतं आणि एक टाईप केलेला कागद होता. गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात आलेले मथळे तिथे चिटकवले होते. एकूण 1 मथळे म्हणजे पुढाऱ्याने दिलेली आश्वासनं होती. ऑगस्ट 4, राज्यात भरपूर लॉकेट उपलब्ध आहे असं मुख्यमंत्री म्हणतात. ऑगस्ट 7, भ्रष्टाचार आणि लाचलुचपत याविरुद्ध सरकार कडक कारवाई करणार. अशाच तऱ्हेच्या बातम्यांनी तो फलक भरला होता. मी त्याचं वाचन करीत असतानाच दिगंबर छत्रे अवतीर्ण झाले. या, आज मी तुमचं स्वागत करतो. आज चवड सापडली म्हणायची. असं म्हणत तो सरळ टाईपरायटरकडे गेला. मातोश्री म्हणाल्या, अरे दिगंबर, अरे अर्धा पाऊण तास तुझं टायपिंग राहू दे. एवढी अर्जंट चिठ्ठी पाठवतो मग गप्पा आहेतच. त्याने कुणाला तरी चिठ्ठी पाठवली आणि मग तो आमच्यात आला. प्राथमिक गप्पा अवांतर चौकशा झाल्यावर मी त्या वार्ताफलकाबद्दल विचारलं. तो म्हणाला, अशीच आशादायक विधानं नेहमी समोर असावीत. मंत्र्यांच्या या थापांवर तुमचा विश्वास आहे? अहो, प्रत्यक्षात जे व्हायचं आहे ते होतच आहे. त्याची समोर जाता येता आठवण कशाला? तरी पण त्याशिवाय आणखीन एक गोष्ट सांगतो. मोठ्या माणसांना खरोखरच देशात काय घडतंय हे नक्की माहीत असतं. सगळं चांगलं घडावं ही त्यांना आतून जाणीव आहेच की. स्वतःच्या नावानं चाललेला शंख कुणाला आवडेल? काही नाही हो छत्रे, ही माणसं पक्की निर्लज्ज आणि स्वार्थी असतात. सदिच्छा नावाची चीज त्यांच्या ओळखीची नाही. प्रामाणिकपणा कशाशी खातात हे ऐकूनही माहीत नाही आणि देशसेवा याचा शब्दार्थही त्यांना सांगता येणार नाही. तुमचं म्हणणं मी 100% मान्य करणार नाही. सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते. ती कृतीत आणायची म्हणजे सहकार्य लागतं. सहकार्य म्हटलं की दुसरी माणसं आली म्हणजे फिसकटलं. सदिच्छेची योजना झालीच की नेहमीच फसवण्यासारखी असते. दिगंबर छत्रे खरंच बोलत होता. म्हणूनच मी विचारलं, असं का व्हावं? तो हिरिणीने म्हणाला, आपण घरातलंच उदाहरण घेऊ. तुम्ही नवीन जागेत आलात,
इथे येण्यापूर्वी सगळा प्लॅन व्यवस्थित आखला जावा, गोंधळ होऊ नये, मनस्ताप होऊ नये, ही तुमची सदिच्छा होती ना? ऑफकोर्स. प्रत्यक्षात काय झालं? मेस, टोटल मेस. घरात माणसं किती? अजून तरी राजा राणीच. पहा, 2 माणसात तुम्ही नीट जमवाजमव करू शकत नाही, मग देशाच्या कारभाराचं काय होईल? सदिच्छेची योजना होणारच. छत्रेंचा निरोप घेऊन घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजाच्या कडीत अडकवलेला टाइम्स आणि चिठ्ठी मिळाली. प्रेमपूर्वक नमस्कार. काल आपण उभयता येऊन गेलात, आनंद वाटला. काल इतर टायपिंगची कामं जास्त असल्यामुळे आपल्याशी गप्पा मारण्याचा आनंद फार काळ लुटता आला नाही. क्षमस्व. पुन्हा आगाऊ ठरून भेटूया. तुमचा दिगंबर छत्रे. हा माणूस येडपट आहे का? का? अगं, काल ओळख झाल्यावर आज चिठ्ठी कशाला? पाठवी नाही का? तुम्हाला वाचायला काय फार यातना होत आहेत का? मी काही उत्तर दिलं नाही. मुकाट्यानं पेपर उघडला आणि कोणती नवीन जीवनावश्यक वस्तू नाहीशी झाली आहे हे शोधायला लागलो. चिरंजीव दिगंबर छत्रेच्या चिठ्ठ्या येतच राहिल्या. त्याच्या कॉलनीतल्या बातम्याही कोण पुरवत होतं कोण जाणे. नवीन ब्लॉकमध्ये राहायला गेल्यावर लॅचकीची सवय नसते ना. सर्वजण बाहेर आणि धाडकन दरवाजा लागणं हे तर प्रत्येक पैलट करणीच्या बाबतीत घडतं. आमचंही झालं. 4 तास बाहेर लटकलो होतो. मग शेजारच्या कारलेकरांनी काहीतरी केलं, दार उघडून दिलं आणि मग आम्ही आत गेलो. सगळ्या खोल्यात ते दिवे लावले आणि 5 मिनिटात चिठ्ठी आली. प्रेमपूर्वक नमस्कार. किल्ली आत, तुम्ही सर्व बाहेर. तुमचा खोळंबा होऊन जो मनस्ताप झाला त्याबद्दल वाईट वाटलं. दिगंबर छत्रे. प्रत्यक्ष भेट झाल्यापासून तो आता प्रेमपूर्वक नमस्कार असं लिहायला लागला होता. पण एकूण चिठ्ठी हा प्रकार वैतागच. वाटेल तेव्हा दार वाजवायचं, हातातलं काम टाकून धावावं, तर काय ही चिठ्ठी. असो. अरे, तुझ्या त्या नव्या कॉलनीत छत्रे नावाचा कोणी लग्नाचा आहे का रे? ऑफिसातल्या सहकाऱ्यांचा प्रश्न आला आणि मी विचारात पडलो. हो म्हणावं की नाही? खोटं बोलायची सवय नाही, पटकन हो म्हणालो. त्याबरोबर खुर्ची ओढून तो म्हणाला, माहिती सांग ना. नाही, खास काही माहिती नाही. वडिलांचा धंदा आहे, पैसा बऱ्यापैकी आहे, सेंट्रल रेल्वेत नोकरीला आहे. या पलीकडचं काही माहीत नाही. आणखीन माहिती काढशील? प्रयत्न करेन. संध्याकाळी मी सुमनकडे विषय काढताच ती म्हणाली, त्याची हवी तेवढी माहिती मी तुम्हाला देते. असं म्हणत उठली आणि एक सायक्लोस्टाईल केलेले 2 ताव माझ्या हातात दिले. संपूर्ण दिगंबर छत्रे त्या 2 तावांवर अवतरला होता. नाव दिगंबर विश्वनाथ छत्रे. नावाबद्दल विशेष माहिती. दिगंबर हे पाळण्यातील नाव नाही, प्रचारात पडलेलं. पाळण्यातलं नाव राजेश. भावी सौभाग्यवतीनं राजेश, राजू, राज काहीही म्हणावं. दिगंबर नावाला बिचकू नये. वडिलांचं संपूर्ण नाव विश्वनाथ गंगाधर छत्रे. वडिलांचा व्यवसाय टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट. मासिक उत्पन्न 4 ते 5 हजार. कुटुंबातील व्यक्ती मी, माता आणि पिता. शिक्षण मॅट्रिकपर्यंत सरळ, पुढे 1 वर्षासाठी 2 वर्ष ह्या गतीनं BA. वय 31 पूर्ण, वर 4 महिने. नोकरी सेंट्रल रेल्वे, जनसंपर्क. पगार सर्व मिळून 350 हातात येतात. व्यसन नाही. उंची पाठपूच 7 इंच, छाती 32 इंच, फुगवून 33.25. वजन 128 पाऊंड, लग्नानंतर वाढेल. ब्लड ग्रुप RH पॉझिटिव्ह. आवड जनता संपर्क सांभाळणे. वडिलांचा स्वभाव करारी पण प्रेमळ. व्यक्ती स्वातंत्र्याचे भोगते. हाताखालच्या माणसांकडून काम करून घेण्याची हातोटी. इतरांनी घाबरावं असा स्वभाव नाही. आईचा स्वभाव पाणी तेरा रंग कैसा या नमुन्याचा, पण होला हो करणार नाही. सरळ स्वभावाच्या माणसाशी तिचं लगेच जमतं. मुलीबद्दल अपेक्षा सरळ स्वभावाची असावी. तरतरीत देखणे असल्यास काळी सावली पण गोणेपणाकडे झुकणारी असावी. मराठी इंग्रजी टायपिंग येत असावं. टायपिंग स्पीड मराठी इंग्रजी. एका दमात हे सारं वाचणं अशक्यच. हाऊसिंग बोर्डात जागा मिळवण्यासाठी करावा लागणारा अर्जही एवढा मोठा नसावा. वाचला? सुमननं विचारलं. कसा बसा? असा फॉर्म तो प्रत्येक चौकशी करणाऱ्या माणसाला देतो.
किती स्थळं आली आत्तापर्यंत? स्थळं? हो का? वडिलांचं उत्पन्न जाहीर केल्यामुळे 2 वर्ष इन्कम टॅक्सवाली मंडळी येत होती आणि RH निगेटिव्ह ग्रुप असल्यामुळे हॉस्पिटलची माणसं अधूनमधून येतात. स्थळ म्हणून कुणी आलंच नाही. ते काही माहीत नाही. ह्याच्या पत्रकामुळे क्लासचे विद्यार्थी वाढले म्हणतात. जास्त चौकशी न करता मी ते पत्रक ऑफिसातल्या इच्छुकाला देऊन टाकलं. जनसंपर्काचं माझं हे कार्य एवढ्यावर संपेल असं मला वाटलं, पण तसं होणार नव्हतं. ते पत्रक पाहून आमचा दोस्त हबकूनच गेला. छत्रे नामक गृहस्थाला घरी भेटण्यापेक्षा ऑफिसातच गाठावा असा त्याने टूम काढला. आम्ही दोघं त्या कामगिरीवर निघालो. बोरी बंदरच्या ऑफिसात छत्रीला शोधायचं म्हणजे रिझर्वेशन क्लार्क तिकिटावर ज्या रेघा मारतो त्याचा अर्थ लावून स्वतःची सीट अचूक शोधून एवढं बिकट ते काम. गाडीचा नंबर कोणता, तारीख कोणती आणि सीट नंबर कोणता हे जो कोणी सांगू शकेल त्याला मी माझी राहती जागा द्यायला तयार आहे. अहो, माझे पुण्याला जाणारे 3 मित्र हा पत्ता न लागल्यानं झाशीला गेले, ते अद्याप परतलेले नाहीत. अक्षर भिकार असूनही जे डॉक्टर होऊ शकत नाहीत ना, ते सगळे रेल्वेत रिझर्वेशन क्लार्क होतात. त्या 5 मजली इमारतीत छत्रे कुलोत्पन्न दिगंबर काही सापडला नाही. एकानं तर छत्रे ना सर्कसवाले, अहो ते एवढे कुठे जगायला असं म्हणूनच कटवलं. जगात सर्वात मूर्ख कोण? तर पत्ता शोधणारा माणूस म्हणजे सांप्रत मीच. शेवटी फाटकावर उभे राहणारे TC शोधायचे राहिले आणि तेवढ्यात दोस्त म्हणाला, आपण गाढवच आहोत रे. काय झालं? अरे DV छत्रे असं विचारायचं नाही, चिठ्ठीवाला छत्रे विचारायचं. आणि गंमत म्हणजे चौथा TC एकदम प्रसन्न. तो म्हणाला, असे नाकासमोर जा, मे आय हेल्प यू असा एक फलक दिसेल. मध्येच दोस्त गडबडीने म्हणाला, ज्या बोर्डापाशी कधी कुणी नसतं तिथेच ना? TC हसून म्हणाला, बरोबर आहे, तिथेच जा, छत्रे तिथेच असायला हवे. आम्ही तिथे गेलो. खुर्ची रिकामी होती. संध्याकाळी घरी आलो तर एकाएकी काय वाटायला लागलं कुणास ठाऊक. पाय गळून गेले, डोळे जड व्हायला लागले. सहज म्हणून थर्मामीटर लावलं तर 102. फ्लू असेल म्हणून मेटॅसिन घेतलं. 1-2 करता करता ताप 7व्या दिवशी नॉर्मल झाला. कसला होता हे डॉक्टरांनी सांगितलं नाही. हल्ली त्या मंडळींना एक नवा शब्द सापडलाय जो कानावर फेकून ते आपल्याला गप्प बसवतातच. व्हायरल इन्फेक्शन. ताप उतरला आणि छत्रेंचं प्रेमपत्र आलंच. प्रेमपूर्वक नमस्कार. गेले 8 दिवस आपण आजारी आहात हे समजलं. वाईट वाटलं. आजारपणापायी आयुष्य किती विस्कटून जातं याची मला कल्पना आहे. दिगंबर छत्रे. मी घरातल्या घरात फिरायला लागलो आणि एके दिवशी नेहमी येते तशीच चिठ्ठी आली. सप्रेम नमस्कार. आपल्या सेक्रेटरीने एका भैयाकडून पैसे खाल्ले आहेत आणि जिन्याखालची जागा त्याला इस्त्रीच्या दुकानासाठी दिली आहे. याचा निषेध व्हायला हवा. भेटायला येऊ का? दिगंबर छत्रे. मी या असा निरोप पाठवला. त्या निमित्ताने तो प्रथम माझ्या घरी आला. अवांतर गप्पांना त्याला सवड नव्हतीच. जाताना म्हणाला, तुम्ही सध्या रजेवर आहात, सगळ्या सभासदांना आपण एकत्र आणलं पाहिजे. माझ्या चिठ्ठ्यांना कोणी किंमत देणार नाही. आपण सहकार्य कराल? सांगा. तुम्ही रोज 4-4, 5-5 माणसांना पत्र पाठवा. गुरख्याला मी सांगून ठेवतो. विचार करतो. करायलाच हवा. आज एक भैया आला, उद्या केळीवाला येईल, परवा बटाटेवडेवाला येईल, सेक्रेटरीला फुकट इस्त्री करून मिळते. असं मग मी लिहितोच मग. प्लीज एवढं करा. छत्रेचा विचार मला मनापासून पटला. मी पहिल्याच दिवशी 8 सभासदांना पत्र पाठवली. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी आणखीन काही. असं करून जवळजवळ 55 पत्र पाठवली. सभासद मख्ख. मी अजून जिना उतरत नव्हतो. 5व्या दिवशी छत्रेनं पत्र पाठवून माझे आभार मानले. त्याच दिवशी दुसरी चिठ्ठी आली. सप्रेम नमस्कार. आपल्या माणसांना एका पत्रानं जाग येत नाही. त्यांना सर्वांना स्मरणपत्र पाठवा. दिगंबर छत्रे. त्यावर मी कळवलं, 40-40, 50-50 पत्र पाठवायची म्हणजे फार वेळ जातो. मला एवढी ताकदही झालेली नाही. एक कॉमन नोटीस फिरवू का? छत्रीने कळवलं, प्रेमपूर्वक नमस्कार. कॉमन नोटीसीकडे दुर्लक्ष होतं. नोटीस न वाचता सह्या करणारी माणसं कॉलनीत आहेतच. स्मरणपत्रे मी सायक्लोस्टाईल करून पाठवतो. तुम्ही फक्त स्मरणपत्र क्रमांक लिहा आणि खाली सही करा. दिगंबर छत्रे.
मी अर्थात चालेल असं कळवलं. त्या भैयाचा बंदोबस्त व्हायलाच हवा होता, कारण एका रात्री त्यानं गाववाले जमवले. रात्री 2 पर्यंत त्यांची वेड्या वाकड्या आवाजात भजनं चालली होती. घरातल्या घरात सगळे चिडले होते. पण ते सेक्रेटरी पुढे कोण बोलणार? एकटा छत्री काय करणार? मी स्मरणपत्रामागून स्मरणपत्र पाठवायला सुरुवात केली आणि एके दिवशी कमालच झाली. रजा संपल्यामुळे मी कामावर हजर झालो. संध्याकाळी घरी आलो तर सुमननं घराची रचना बदललेली. 20-25 दिवस घर आजारासारखं दिसत होतं. ते आता स्वच्छ टवटवीत झालं आणि एका कोपऱ्यात पाहतो तो फाडलेल्या कागदांचा ढीग. सुमन, हे काय? छत्रेंकडून स्मरणपत्रांचा गठ्ठा आला होता. फाडलास तो? होय. का? अहो, कॉलनीत चक्कर टाका, लोक काय म्हणतात ऐका जरा. काय म्हणतात? पूर्वी एकच येडपट छत्री इथे होता, आता 2 झाले आहेत. कळलं? मला बाहेर तोंड काढायची सोय राहिली नाही. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. हे असं होईल हे मला कसं समजलं नाही? व्हायरस का कायचं ते इन्फेक्शन म्हणतात ते हेच का? नमस्कार.